नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। आमच्या घरी चंपाषष्ठीचा कार्यक्रम आहे, त्यासाठीच घरी 100 ते 200 लोकांचं जेवण बनणार आहे आणि तेच आम्ही सर्व बनवत आहोत। रात्री करायच्या भाजीसाठी आम्ही रात्री छोले पण भिजून ठेवलेले आणि आता ते भिजले पण आहे। पोळ्यांचं काम आत्याकडे दिले होतं, तर चला आता बघूया आत्याच्या पोळ्या कुठेपर्यंत आल्या। काय आज घरी कार्यक्रम असल्यामुळे चाळीतल्या सर्वच बायकांनी आज कामाला सुट्ट्या घेतल्या होत्या आणि सगळ्याच कामामध्ये लागल्या होत्या। अर्ध्याच्या वर तर आत्याच्या पोळ्या बनवून झाल्या होत्या आणि थोड्या फारच बाकी होत्या। बाकीचं जेवण बनवण्यासाठी आम्ही आचारी लावले होते। जेवण बनवायला चालू करण्याच्या आधी शेगडीची पूजा वगैरे करून त्यांनी पण त्यांचं काम चालू केलं। परड्या भरण्यासाठी जेवढं पण नैवेद्याचं जेवण आहे ते आम्हाला बनवायचं। आचारी फक्त भाजी पुरी आणि डाळ भात बनवणार आहेत आणि खंडोबाच्या नैवेद्यासाठी इथे आम्ही खास करून खंडोबाच्या आवडीचं भरीत आणि रोडगा बनवत आहोत। हे भरीत फक्त नैवेद्यासाठी बनवून चालत नाही, महाप्रसादासाठी जेवढी पण लोक येतील त्यांना पण हे द्यायचं असतं, त्यामुळेच आम्ही हे जास्त क्वांटिटी मध्ये बनवत आहोत। नैवेद्याचं जेवण आमचं पूर्ण बनवून झालं होतं। आता फक्त कुरड्या आणि पापड तळायचे बाकी होते आणि त्याच मावशी तळून घेत होत्या। मावशी, नैवेद्य पूर्ण बनवून झाल्यानंतर लगेच मग आम्ही परड्या भरून घेतल्या। आचार्याचं पण पूर्ण जेवण त्यांचं बनवून झालं होतं। आता फक्त त्यांच्या पुऱ्याच तळायच्या बाकी होत्या, तेच त्यांचं काम चालू होतं आणि आम्हाला आता थोड्या वेळाने पालखी पण काढायची आहे। पालखीचा कार्यक्रम सुरू होण्याआधी घरी गाण्याचा कार्यक्रम असतो, तेच बोलण्यासाठी घरी आराध्य आले होते। मग त्यांनी पण गाणी गायला सुरुवात केली। पालखीचे स्वागत करण्यासाठी ते अंकुश काका फुलांच्या पाकळ्या तोडून ठेवत होते। तर मंडळी, आता थोड्याच वेळात पालखी निघणार होती, त्यामुळेच मी घरी तयार व्हायला आली आहे। तर मंडळी, आता आपली पालखी निघाली आहे आणि आमच्या बाजूच्याच महादेवाच्या मंदिरात आम्ही आता ही पालखी घेऊन जाणार आहोत।
मग थोड्याच वेळात आम्ही महादेवाच्या मंदिराजवळ पोहोचलो. देवाची तिथे भेट घालून आम्ही परत घरी निघणार आहोत. सदानंदाचा येळकोट जय मल्हार. अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी लेव गेले जेजुरा निळा गोडा ऋतुबाच्या नावानं चांग भले हर हर महादेव. येळकोट जय मल्हार. सदानंदाचा येळकोट महाराज की येळकोट जय मल्हार. सदानंदाचा येळकोट महाराज की जय. अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा येळकोट जय मल्हार. सदानंदाचा येळकोट पठार महाराज की आई राधा उद्धव रामबाबाईचा उद्धव. आरती वगैरे करून झाल्यानंतर मग आम्ही लगेच भंडाऱ्याला सुरुवात केली. तर मंडळी, हा माझा युट्यूबचा पहिलाच लॉंग व्हिडिओ आहे. आमचा कार्यक्रम सकाळपासून पूर्ण दिवसभर चालला आहे, पण मी हा तुम्हाला 10 मिनिटात दाखवायचा प्रयत्न केला आहे. तर मंडळी, असा होता आमचा चंपाषष्ठीचा कार्यक्रम. तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब. बाय बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.